मित्रांनो, आपण कालपासून डिप्लोमा M2 के स्कीम याबद्दल आपण शिकत होतो. अगदी त्याप्रमाणे इथून पुढचे व्हिडिओ बघा. आता हे पुढचे उदाहरण कशात बघा. 1 अपॉन अंडर रूट ऑफ, थोडासा फरक आहे. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1, तुम्ही म्हणा इथं तर 1 दिसत नाही, इथं dx दिसतोय. मित्रांनो 1 असू द्या किंवा dx असू द्या, त्याने काही फरक नाही पडत. आपण dx ला पुढे मांडू. बघा कसं, I इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 5 मायनस 4x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. बरोबर. हा इथं 1 मांडला आणि dx इकडे मांडला तर काही होत नाही, त्याचा अर्थ सारखाच होतो. आपण इथे फॉर्म्युला बघितलं बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ a मायनस a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला कोणाला सांगता येईल काय असतो? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx. तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायला सांगितले. जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होत नाही तोपर्यंत इंटिग्रेशन सोडवणं मुश्किल आहे. मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगतोय. याचा फॉर्म्युला तो बघा, साइन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता इथं बघितलं तर a स्क्वेअरला कोणताही कोइफिशियंट नको आणि x स्क्वेअरला पण कोणता कोइफिशियंट नको, पण इथं कोइफिशियंट किती आला 4 आणि तो कसा आहे अंडर रूटच्या मध्ये. मग अंडर रूटच्या जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा तो होईल जाईल 2, म्हणून 1 अपॉन 2. 2 का बरं झाला? कारण की तो 4 अंडर रूटच्या मध्ये होता म्हणून तो 2 झाला. सो I इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 5 जसला ऍक्च्युअली आपण बाहेर कोण काढलाय 4, पण तो रूटच्या बाहेर निघाला म्हणून 2 निघाला. इथं तो जो कॉमन काढतो त्यानेच त्याला बरे डिवाइड करायचं म्हणून 5 अपॉन 2 मायनस या 4x स्क्वेअर मधून 4 कॉमन काढलाय म्हणजे उरला फक्त इथं x स्क्वेअर इंटू dx. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ हा 5 अपॉन 2 म्हणजे 5 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाहीये म्हणून तो अंडर रूट ऑफ 5 राहील. अपॉन 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. इथं फॉर्म्युला राजांना a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx साइन इनवर्स ऑफ x अपॉन a, म्हणून I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. x म्हणजे काय? x आहे. अपॉन a म्हणजे काय? अंडर रूट ऑफ 5 अपॉन 2 प्लस c. परत हा 2 आहे, हा 2 रेसिप्रोकल करून वरती घ्या. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू इंटू साइन इनवर्स ऑफ, सॉरी इथे साइन इनवर्स लिहायचं, साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन अंडर रूट ऑफ 5 प्लस c. सो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. साच्या पद्धतीने तुमचं I चं इंटिग्रेशन येईल. मित्रांनो सेम टू सेम नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा. I इज इक्वल टू वी हॅव इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, सेम टू सेम प्रॉब्लेम बघा, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस 9 स्क्वेअर dx अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस 9x स्क्वेअर. बघा 4 मायनस 9x स्क्वेअर, 4 मायनस 9x स्क्वेअर कसं करणार? अगदी त्याप्रमाणे 5 मायनस 4x स्क्वेअर होतं, अगदी त्याप्रमाणे फक्त तिथे 4 मायनस 9x स्क्वेअर आहे, तर आपल्याला 9 ला कॉमन काढावं लागेल. तर बघा कसं करणार. वी हॅव दिलेलं एक्झाम्पल ऍज इट इज मांडूया. वी हॅव I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस 9x स्क्वेअर इंटू dx. सो 4 मायनस 9x स्क्वेअर म्हटलं तर x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे? 9 आहे, म्हणून त्या 9 ला कॉमन काढायचं. पण 9 ला कॉमन काढलं तर 9 कशामध्ये? अंडर रूट मध्ये. मग 9चं अंडर रूट म्हणजे 9चं स्क्वेअर रूट किती येतं? 3, म्हणून त्या 3 ने आपण बाहेर काढायचं आणि जो कॉमन काढतो त्यानेच मधल्या टर्मला डिवाइड करायचं. म्हणून I इज इक्वल टू इथे कॉमन निघणार तुमचा 1 अपॉन 3. 3 कॉमन निघला कारण की अंडर रूट ऑफ 9 आहे आणि 9चं अंडर रूट 3 येतं म्हणून तो कॉमन निघला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ हा 4 आहे, हा 4 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? सॉरी आपण पहिले डिवाइड करून घेऊया, एक टर्म वाढूया. 4 अपॉन 9 बाहेर कोण काढला? ऑलरेडी 9च काढला, पण तो रूटच्या बाहेर होता म्हणून 3 आला, म्हणून तो 9 मायनस x स्क्वेअर 9 कॉमन काढलाय. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा अंडर रूट ऑफ हा परफेक्ट स्क्वेअर कुणाचा आहे? 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा आणि 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 3 चा, ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इंटू dx. सो I इज इक्वल टू इथं फॉर्म्युलाला a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा. सो a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येतो? फॉर्म्युला सेम आहे, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा साइन इनवर्स ऑफ x, म्हणून I इज इक्वल टू हा 1 अपॉन 3 जसला तसा इंटू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. x म्हणजे काय? xच आहे आणि a म्हणजे काय आहे? 2 अपॉन 3 आहे प्लस c, हा 3 रेसिप्रोकल करून वरती घ्या. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 3 इंटू साइन इनवर्स ऑफ 3x अपॉन 2 प्लस सी. अशा पद्धतीने तुमचं मित्रांनो हा आन्सर आलं. अवश्य समजा व्हिडिओ बाकीचे जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचा सगळा M2चा सिलेबस जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा सिलेबस आपल्या ऑनलाईन एक ऍप आहे 32 क्लासेस या नावाचं, त्या क्लासेसच्या ऍपवरून तुम्ही संपूर्ण M2चा सिलेबस घेऊ शकता. थँक्यू.